मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली सर्वांना सांगते मी खिचडी करायला घेते. त्यावेळी कल्पना अस्मिताला विचारते, अस्मिता तू खिचडी खाणार आहे का? त्यावेळी अस्मिता म्हणते हो खाईल मी. मग आता कल्पना विचारते, हे बघ तुला जर दुसऱ्यांच्या हातची खिचडी खायची नसेल तर मी स्वतः बनवेन खिचडी तुझ्यासाठी. आता कल्पनाचं हे बोलणं ऐकून सायलीला खूपच वाईट वाटतं. अर्जुन देखील कल्पनाकडे पाहतो आणि त्यालाही वाईट वाटतं. नंतर अस्मिता म्हणते की मम्मा अगं मी तसं नाही, थोडी खाईल खिचडी, पण दुपारचं जेवण ना अगदी नॉर्मलच घेईन. आता ना मला अगदी पौष्टिकच खायचंय. तेव्हा सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात की हे काय आता पौष्टिक वगैरे खायचंय म्हणजे. मग ती लाजत लाजतच म्हणत असते, म्हणजे पुढचे काही महिने मी असं उपवास वगैरे नाही ना करू शकणार. तेव्हा सर्वजण गालातच हसतात, कारण अस्मिता खूपच कोड्यात बोलत असते. तर आता कल्पना विचारते, म्हणजे वाटतंय तसंच आहे का? तेव्हा अस्मिता म्हणते हो हो. कल्पना खुश होते आणि त्याचवेळी तिला विचारते, काय ग अगोदरच का नाही सांगितलं मग? असं म्हणून ती तिला कॉंग्रॅच्युलेशन्स करते, कारण अस्मिता प्रेग्नेंट असते. त्यामुळे ती सर्वांना ती गुड न्यूज सांगते. तर ती कोड्यातच बोलल्यामुळे खरं तर सायली आणि विमल सोडून बाकी कुणालाही समजलेलं नसतं की ती प्रेग्नेंट आहे. सायली आणि विमल या दोघीही खूपच खुश होतात, तर बाकी सर्वजण अजूनही आश्चर्याने तिच्याकडे पाहतात. आता कल्पना, विमल आणि सायली या तिघींनाही खूप म्हणजे खूपच आनंद झालेला असतो. तेव्हा त्या तिघीही खूप हसत असतात. म्हणूनच अर्जुन म्हणतो, एक मिनिट, आम्हाला तरी कुणी सांगेल का नक्की झालंय काय? तुम्ही एवढे का हसताय, एवढे खुश का आहात? मग कल्पना आनंदाच्या भरात सांगून जाते की तुम्ही आता पेढे किंवा बर्फी वाटायला घ्या. तरीही अश्विनला काही कळत नसतं. मग तो म्हणतो, मम्मा म्हणजे काय सांग ना ग. तेव्हा कल्पना सांगते की अस्मिता आता आई होणार आहे. हे ऐकून घरातील सर्वजण आता खूपच खुश होतात. आणि प्रियासुद्धा विचारते, खरंच? आता अर्जुन आणि अश्विन हे सुद्धा खूपच म्हणजे खूपच खुश होतात. कल्पना म्हणते, अरे तुम्ही दोघे मामा होणार आहात. प्रतापला देखील तेवढाच आनंद झालेला असतो. मग आता अस्मिताला कॉंग्रॅच्युलेशन्स करत अर्जुन आणि अश्विन हे दोघेही लगेचच तिला जवळ घेतात. आता घरातील सर्वांना किती आनंद झालाय. अस्मिताच्या या प्रेग्नेन्सीमुळे घरातील सर्वजण किती खुश आहेत याकडे फक्त आणि फक्त सायली पाहत राहते, कारण तिलाही तेवढाच आनंद झालेला असतो. त्यानंतर अर्जुन सायलीजवळ येऊन उभा राहतो. तेव्हा सायली कॉंग्रॅच्युलेशन्स मामा असं म्हणून हातात हात मिळवते. अर्जुन सुद्धा अगदी आनंदानेच कॉंग्रॅच्युलेशन्स मामी असं तिला म्हणतो. तेव्हा सायली अभिनंदन अस्मिता ताई असं म्हणून देवी आई समोर लवकर साखर ठेवून येते हा, असं ती आता तिला सांगते. तेव्हा प्रिया म्हणते, अस्मिता कॉंग्रॅच्युलेशन्स, अगं किती सुंदर न्यूज दिली ग, म्हणून एवढ्या घाईघाईत आलीस का तू, असं तिला विचारते. तेव्हा अस्मिता म्हणते की हो. मग आता प्रिया विचारते, काय ग सचिन का नाही आला सोबत? तेव्हा अस्मिता सांगते, अगं त्याला इतक्यात येणं शक्य नाही आहे ना, कारण वर्कलोडसुद्धा खूप आहे. पण मी त्याला स्पष्टपणे सांगितलं की या दिवसात मी माझ्या माणसांसोबतच राहणार. तेव्हा प्रताप तिला सांगतो, अस्मिता आता ना सगळं काही अनुभवी बायकांचं ऐकायचं. मग अस्मिता हो म्हणते. तेव्हा अर्जुन सांगतो, आणि तुझ्या सासूचं सुद्धा ऐकायचं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आता स्वतः लहान मुलासारखं अजिबात वागायचं नाहीस. तेव्हा अस्मिता पुन्हा आता हसते आणि अर्जुनकडे पाहत पुन्हा लहान मुलासारखी वागू लागते. तर सर्वजण पुन्हा हसू लागतात. त्यावेळी प्रताप म्हणतो, अरे अर्जुन आता ती आपोआपच जबाबदारीने वागणारच आहे. अरे बघ ना आता तिचं प्रमोशन झालंय. तेव्हा अस्मिता नुसतीच लाजत असते. आणि मग प्रिया सांगते, बाबा अहो फक्त तिचं नाही हा, या घरातील सगळ्यांचंच प्रमोशन होणार आहे. मग आता म्हणजे पूर्ण आजी पणजी होणार आहे, आणि आई तू आता आजी होणार आहे, आणि अश्विन तू आणि मी ना मामा मामी होणार आहोत. तेव्हा अश्विन तेवढाच खुश होतो. मग आता एवढंच प्रिया सर्वांना सांगते. त्यावेळी आता अर्जुन, सायली आणि प्रतापचं नाव अस्तीने घेतलेलं नसतं. त्यामुळे ते तिघेही नुसते एकमेकांकडे बिचारे आपले पाहत राहतात. कुणाच्याच ही गोष्ट लक्षात मात्र आलेली नसते. त्यानंतर अश्विन म्हणतो, हो ग चक्क तू आम्हाला मामाच बनवलं ग, आमचं प्रमोशन केलंस अस्मिता. पण एनिवे कॉंग्रॅच्युलेशन्स असं तो अस्मिताला म्हणतो. तेव्हा ती अगदी लाडानेच थँक्यू सो मच असं म्हणते. अर्जुन सुद्धा अस्मिताला म्हणतो की कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा ती पुन्हा एकदा थँक्यू
थँक्यू असं म्हणते. मग त्यावेळी कल्पना आता अस्मिताला काही गोष्टी समजावून सांगत असते की जेवण नेहमी वेळेतच करायचं, जेवणाच्या बाबतीत हयगय करायची नाही. तेव्हा ती हो म्हणते. त्यानंतर सायली म्हणते आणि नाश्तासुद्धा अगदी वेळेवर करायचा हां. तर आता सायली असं बोलल्यानंतरही अस्मिता तोंडातून एक शब्द देखील काढत नाही. पण बिचारी सायली तशीच किचनकडे जाते. अर्जुन मात्र सायलीकडे पाहतच राहतो. त्यानंतर आता अर्जुन तेथून जातो. मग विमलसुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते. तर आता प्रताप म्हणतो नाश्ता होईपर्यंत मी चेंज करून येतो, म्हणजे असंच मला ऑफिसला निघता येईल. तेव्हा आता कल्पना म्हणते हो मी सुद्धा आले तुमच्याबरोबर. तीसुद्धा त्याच्या पाठोपाठ तेथून जाते. मग अश्विन म्हणतो अस्मिताई तू बसा इथे, मी आलोच असं म्हणून तो आतमध्ये जातो. तेव्हा फक्त अस्मिता आणि प्रिया या दोघीच तेथे सोफ्यावर बसलेल्या असतात. त्यानंतर आता प्रियाचं लगेचच सायली विरोधात अस्मिताला भडकावणं सुरू होतं. मग आता अस्मिता बरं झालं अगं तू आलीस. ती सायली पाहिली ना कशी पुढे पुढे करत होती, काय तर म्हणे निर्जळी उपवास करणार आहे म्हणून. काय गरज काय आहे हिला पुढे पुढे करायच्या सर्वांची. मग आता अस्मिता म्हणते हो ना फारच शेफारली आहे, दात काय दाखवत होती, हसत काय होती, पुढे पुढे काय करत होती, जसं काय मी नाही तर हीच प्रेग्नेंट आहे असं म्हणून दोघीही सायलीकडे डोळे मोठे करून पाहत असतात. मग त्यानंतर प्रिया सांगते अस्मिता मला ना खरंच तुला काही काही अपडेट्स द्यायच्या आहेत, पण इथे नको, आपण आपल्या खोलीत जाऊया कारण तिथे कुणी काही ऐकणार नाही ना म्हणून. तेव्हा त्या दोघीही लगेचच तेथून प्रियाच्या रूमकडे जायला निघतात. मग दुसरीकडे आता प्रतिमा ही आपल्या रूममध्ये बसलेली असते. तेवढ्यातच सुमन आणि नागराज दोघेही तेथे जातात. तेव्हा सुमन म्हणते वहिनी हे घ्या, कोमट कोमट दूध पिऊन घ्या बरं आता. त्यावेळी प्रतिमा म्हणते दूध, अगं नको गं मला दूध. तेव्हा आता नागराज जरा घाबरतो, जर ह्या वहिनीने दूध नाही पिलं तर आता होणार कसं. तेव्हा मी या वेळेला कुठे दूध घेते अगं असं प्रतिमा विचारते. मग आता सुमन म्हणते हो तुम्ही जर दूध घेतलं ना तर मनाबरोबर तुमचं डोकंसुद्धा जरा शांत होईल. त्यावेळी आता माझं मन शांतच आहे अगं सुमन असं प्रतिमा म्हणते आणि दूध घेण्याचं टाळते. मग आता नागराज जरा रागातच प्रतिमाकडे पाहतो आणि मनातच विचार करतो की तोच तर प्रॉब्लेम आहे ना. अगं तुला या दुधातून गोळ्या देऊन ना तुझ्या मनावरचं जे धुकं आहे ना ते परत आणायला हवं. तेव्हा आता सुमन सांगते बरं तुमची इच्छा नसेल ना तर मी नाही देत तुम्हाला दूध. मग प्रतिमा म्हणते ठीक आहे तू घेऊन जा. तेव्हा नागराज आता फोर्स करतो आणि म्हणतो असं कसं असं कसं, केवढे कष्ट केले तिकडे दूध आणण्यासाठी असं म्हणून तो सांगू लागतो मीच हे दूध बनवले वहिनी खास तुमच्यासाठी. अहो अगोदर स्वयंपाकघरात गेलो, मग पातेलं घेतलं, त्यात दूध टाकलं, गॅस पेटवला आणि ते दूध कोमट केलं आणि मग तुमच्याकडे आता आम्ही दोघेही आणून देतोय. आणि तुम्हाला म्हणतो एवढं फोर्स करतोय की दूध घ्या तरीही तुम्ही दूध पित नाहीत. आणि वर बायकोचा टोमणासुद्धा खाल्लाय मी की स्वयंपाकघरात मी तुम्हाला आजपर्यंत कधी पाहिलं नाही आणि नेमकं आत्ताच कसं. आणि माझी मेहनत अशी वाया घालवणार का वहिनी. हो काय वहिनी असं म्हणून नागराज बरोबरच प्रतिमाला घोळात घेतो. तेव्हा प्रतिमा विचारते भाऊजी अहो तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं काही केलं का. तेव्हा नागराज म्हणतो अरे म्हणजे का नाही करणार वहिनी, कारण तुझी तब्येत बिघडली ना वहिनी तर मला अजिबात आवडत नाही आणि म्हणून तर हे दूध आणले मी. आणि सुमन ऐक, आजपासून ना मी रोज वहिनींना दूध देणार म्हणजे देणारच आणि ही इथून पुढे माझी जबाबदारी असेल. सुमन हो म्हणते. मग त्यानंतर नागराज म्हणतो वहिनींची तब्येत यापुढे कधी म्हणजे कधीच बिघडणार नाही. मग प्रतिमा आता नागराजकडे पाहतच राहते. तिलाही कौतुक वाटतं की माझ्या धीराने माझ्यासाठी एवढं दूध आणलंय आणि हट्ट करतोय की प्या म्हणून आणि मी नकार कसा देऊ. म्हणूनच ती म्हणते भाऊजी तुम्ही एवढं केलंत ना मग मी नकार तरी कशी देऊ. तेव्हाच सुमनकडून ती दुधाचा ग्लास घेते आणि ते दूधच पिऊन टाकते. इकडे नागराज खूपच खुश होतं कारण आता प्रतिमाने ते सगळं दूध पिऊन टाकलेलं असतं. तर आता दुसरीकडे प्रिया अगदी अस्मिताला आपल्या रूममध्ये आनंदानेच घेऊन येते. मग आता अस्मिता खरं सांगू तू आली त्यामुळे मला किती आनंद झालाय. हा आनंद मी शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही. खरं सांगू का मला तर असं वाटतंय पार्टी वगैरे करावी. मग अस्मिता म्हणते कर की पार्टी, तुला करायची असेल तर आपण करूयात का. प्रिया म्हणते नको ना गं, करावीशी तर वाटतीये परंतु हे उपवासाचं लोढणं माझ्या गळ्यात मारलं गेलंय ना आज त्यामुळे. मग आता मला तर एवढी भूक लागली आहे ना की आत्ताच पोटात कावळे कोकायला लागलेत. पण आता
ते थोडे थोडे उपवासाचे पदार्थ खाऊन मी आजचा दिवस कसा काढणार आहे ना काय माहीत, आणि मला अजिबात आवडत नाहीत ग ते उपवासाचे पदार्थ वगैरे, असं ती तोंड वाकडं करतच अस्मिताला सांगते. अस्मिता विचारते, पण पूर्ण आजी कधी कुठे म्हणते ग की तिने उपवास केला म्हणून सगळ्यांनी केलाच पाहिजे. मग प्रिया सांगते, अगं पूर्ण आजी नाही म्हणाली, पण सायली लगेच म्हणाली ना की मी सुद्धा आज उपवास करते म्हणून. मग आता ती करणार आणि मी नाही म्हटल्यानंतर ते कसं दिसतं बघ बरं. तेव्हा अस्मिता म्हणते, हो तेही बरोबर आहे, कारण त्या सायलीला एकही एक्स्ट्रा मार्क्स असा मिळवून द्यायचा नाही आहे. त्यावेळी अस्मिता सांगते, अगं पण तू इथे रूममध्ये काही खाल्लं तर पूर्ण आजीला कुठे काय कळणार आहे. त्यावेळी प्रिया तोंड वाकडं करते आणि म्हणते, अगं पण त्यासाठी इथे रूममध्ये काहीतरी खायला असायला हवं ना, मला आता किचनमध्ये जावं लागेल, तिथे काहीतरी खायला शोधावं लागेल असं प्रिया सांगते. आणि जर तिथे गेले काही शोधण्याचा प्रयत्न केला, कुणी पकडलं तर झालंच, गेलं सगळं माझा उपवास. मग तेव्हा आता अस्मिता हसते आणि म्हणते, पण माझ्या पर्समध्ये चॉकलेट्स, त्याचबरोबर राजगिऱ्याचे लाडू, चिक्की आणि प्रोटीन बारसुद्धा आहेत. तेव्हा प्रिया आता हे सगळं ऐकून खूपच खुश होते आणि म्हणते, हा अगं तू तर 2 जीवांचं खायची तयारीसुद्धा ठेवली हा अस्मिता. जा ना तू पर्स घेऊन ये इकडे पटकन, आणि तुझ्या पर्समध्ये काय आहे ना ते कुणाला कळणारसुद्धा नाही. त्यानंतर आत्ता मी पर्स घेऊन येते असं म्हणून अस्मिता उठते. त्यावेळी प्रिया म्हणते, थांब मला एक ना आयडिया सुचली आहे. तेव्हा कसली आयडिया असं अस्मिता विचारते. मग प्रिया सांगते, आता उपवास तर मोडायचाच आहे ना, मग असं काहीतरी चमचमीत ऑर्डर करते, त्यावरच उपवास मोडूयात ना आपण. अगं तो ॲप आहे ना, तो डिलेवरी बॉय हा ट्रॅक करतो आणि आपण तो गेटजवळ आल्यानंतर लगेचच बाहेर जाऊ आणि पार्सल घेऊन येऊ, कुणाला काही कळणार सुद्धा नाही. तेव्हा त्या दोघीही आता खूप खुश होतात आणि काहीतरी चमचमीत खायला ऑर्डर करणार असतात. अर्जुन हा रूममध्ये असतो. तेवढ्यातच सायली तेथे जाते. अर्जुन त्या बोर्डकडे पाहत असतो, ज्या बोर्डवर महिपत, साक्षी, प्रिया त्याचबरोबर सहकार्य करतात त्या सगळ्यांचे फोटोज असतात. त्यामुळे अर्जुन त्याच विचारामध्ये अगदी गुंग असतो. सायली तेथे येऊन विचारते, काय हो तुम्ही सतत या बोर्डकडे का पाहताय, कारण त्यावर नवीन काही उमटणार आहे का. अर्जुन म्हणतो, नाही उमटणार तर नाही, परंतु जुन्या गोष्टी रिफ्रेश नक्कीच होतील ना. आता बघ ना तू, आश्रमामध्ये आपल्याला जो ज्वेलरीचा तुकडा सापडला होता तो आपण ट्रेस केलाच नाही अजून. त्यावेळी सायली आता हसते आणि म्हणते, कुठल्याशा एका दागिन्याचा तुकडा, आणि त्यावरून आपण शोधणार कसं की हा दागिना नक्की आलाय कुठून. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्रयत्न केल्यानंतर सगळं काही पॉसिबल आहे असं तूच बोलतेस ना. तेव्हा सायली म्हणते, हो करूयात आपण ते सुद्धा स्ट्रेस, तुम्ही नका टेन्शन घेऊ, अगोदर खिचडी खाऊन घ्या बरं, कारण खाली सगळ्यांनी खाल्ली आहे, फक्त पूर्ण आजी सोडून, तुम्हीच राहिला आहात तर खाऊन घ्या पटकन. तेव्हा अर्जुन हो म्हणतो. चैतन्य तेवढ्यातच तेथे येतो आणि विचारतो, काय सायली वहिनी, तुझ्या दिराला तू काय उपाशीच ठेवणार आहेस का. तेव्हा हे घ्या असं म्हणून सायली आता चैतन्याला ते ताट देते आणि म्हणते, थांबा हा मी तुमच्यासाठी पटकन घेऊन येते. तेव्हा अर्जुन म्हणतो, नको, आम्ही कॉलेजमध्ये खायचो ना तसं एका प्लेटमध्ये खातो आज, तुला चालेल ना असं अर्जुन विचारतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो अरे मग काय, त्यानिमित्ताने कॉलेजच्या आठवणी तरी जागे होतील. मग अर्जुन यस असं म्हणून त्याच्या हातावर टाळी देतो. तेव्हा आता ते दोघेही खिचडी खाऊ लागतात. मग कमाल बायको कमाल, खूप छान खिचडी बनवली आहे तू असं अर्जुन म्हणतो आणि सायलीचं कौतुक करतो. तेव्हा माइंड ब्लोईंग खिचडी झाली असं चैतन्य सांगतो. तेव्हा सायली त्या दोघांकडे पाहतच राहते. तर दुसरीकडे आता प्रियाने ही नवीन युक्ती शोधून काढलेली असते. त्यामुळे अस्मिता म्हणते, तुझं हे प्लॅनिंग, तुझं हे डोकं मी किती मिस केलं आहे माहिती आहे तिकडे US मध्ये. तेव्हा आता ती म्हणते, खरं आहे, आता चल ऑर्डर तर करू देत. एक पनीर चिली आणि एक शेजवान फ्राईड राईस ती आता ऑर्डर करते. मग त्यावेळी आता अस्मिताच्या तोंडाला पाणीच सुटतं. ती म्हणते की वाव मस्तच, आता पोटभर खाऊयात हा आपण दोघीही. तेव्हा प्रिया सांगते की अस्मिता अगं पण तू आल्यापासून ना मला एकामागोमाग एक छान छान आयडिया सुचतायत ग, कारण सायलीच म्हणाली ना की तिला निर्जळी उपवास करायचा आहे म्हणून. तेव्हा प्रिया म्हणते, हो करू देत ना मग, कारण आपण खाऊन जो उपवास मोडणार आहोत त्याचं खापर आता आपण तिच्या माथी मारू. तेव्हा अस्मिता खुश होत विचारते, ए कसं ग. तेव्हा प्रिया म्हणते, अगं आपण इथे जे काही खाऊ ना त्याचे रॅपर्स बाहेर घेऊन जायचे आणि सांगायचं हे सगळं सायलीने खाल्लंय, तिनेच उपवास मोडला, तिच्यावर सगळं काही टाकून आपण दोघीही मोकळं होऊयात. तेव्हा अस्मिता खुश होत, मस्त एकदम छान प्लॅन आहे हा.
तेव्हा प्रिया म्हणते, अगं मस्त मस्त काय करतेस नुसतं, अगं इथे मला भूक लागली आहे, तोपर्यंत चिक्की वगैरे काहीतरी घेऊन ये की तू. अस्मिता लगेचच रूमकडे धावते, कारण तिला पर्समधून प्रियासाठी खायला आणायचं असतं. दुसरीकडे सायली आता अर्जुनला म्हणते की घरात कितीही गोष्टी बदलल्या ना तरीही तुम्ही दोघे अजिबात काही बदलणार नाही, तुम्ही नेहमी असेच राहणार आहात. तेव्हा चैतन्य विचारतो, घरात काय गोष्टी बदलतायत आता. मग आता सायली म्हणते, अहो चैतन्य भाऊजी, खूप काही गोष्टी बदलतायत घरात. अहो तसं इतक्यात बाहेरच्यांना सांगायचं नसतं, परंतु तुम्ही घरचेच आहात ना म्हणून तुम्हाला सांगतीये. अहो आपल्या अस्मिताताई ना आई होणार आहेत. हे ऐकून चैतन्याला खूपच आनंद होतो. तो म्हणतो, काय? अरे अर्जुन, हार्टियस कॉंग्रॅच्युलेशन, असं म्हणून तो होणाऱ्या मामाचं अभिनंदन करतो. मग आता आपण दोघेही मामा होणार आहोत असं आता अर्जुन म्हणतो आणि मग दोघेही हसतात, एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात. तेव्हा आता सायली उत्साहानेच सांगते, मी अस्मिताताईंचे सगळे डोहाळे पुरवणार आहे, काय हवं नको ते सगळं काही पाहणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुझी सुद्धा कमालच आहे हा बायको, कारण अस्मिता तुला एवढा त्रास देते तरीही तुला तिचं सगळं काही करायचंय आणि तू बनवणार, ती खाणार आहे का तुझ्या हातचं, असं म्हणून तो आता तिलाच प्रश्न करतो. सायली हसूनच उत्तर देते, अहो मनात असेल ना तर घरच्यांच्या नकळत सुद्धा खूप म्हणजे खूप लाड पुरवता येतात, आता तुम्ही बघालच. हा अर्जुन म्हणतो, बरोबर आहे तुझं, तू करू शकतेस, पण आता मुलं सांभाळण्यासाठी तरी अस्मिताईला मोठं व्हावं लागेलच. तेव्हा असं म्हणून दोघेही हसतात. तर सायली म्हणते, अजिबात नाही काही तुम्ही अस्मिता ताईला असं बोलायचं, हा अजिबात टोमणे वगैरे मारायचे नाहीत, कारण मी हे खपवून घेणार नाही, मी आत्ताच तुम्हाला या गोष्टी सांगून ठेवते. तेव्हा अर्जुन म्हणतो, ओके सॉरी. तेव्हा सायली म्हणते, बरं तुम्हाला जर आणखी खिचडी हवी असेल ना तर तसं सांगा. खाली जाते आणि त्या दोघांनाही विचारते, मी काय सांगितलं आहे लक्षात आहे ना, तोंडाला कुलूप लावायचं. मग आता ते दोघेही हो म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, माझी बायको ना खरंच माइंड ब्लोईंग आहे. त्यावेळी चैतन्य सांगतो, अरे खिचडी सुद्धा अगदी माइंड ब्लोईंग आहे खरंच. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ना, चला पटकन संपू, आपल्याला ऑफिसला निघायचंय. मग आता अर्जुन म्हणतो, अरे आश्रमामध्ये जो तुकडा सापडलाय ना आपल्याला सोन्याचा, तो ज्वेलर्सकडे दाखवून तो नक्की कसला आहे, कशाचा आहे, तो आपल्याला ट्रेस करायचा आहे. तर दुसरीकडे आता प्रिया आणि अस्मिता या दोघीही चॉकलेट्स वगैरे खातात आणि मग त्यानंतर आता थोडं कुठे जाऊन बरं वाटतंय असं प्रिया सांगते, पण आपली ऑर्डर यायला अजून 20 मिनिट बाकी असल्याचं ती अस्मिताला सांगते. मग आता तोपर्यंत तो आपला प्लॅन अंमलात आणायचा का असं अस्मिता विचारते. तेव्हा प्रिया म्हणते, हो चल चल जाऊयात आपण. तेव्हा प्रिया सांगते, चल आता तोपर्यंत तू आणि मी मिळून सायलीला चांगलं तोंडावर पाडूयात. तेव्हा आता सर्व रॅपर्स वगैरे घेऊन त्या लगेचच दोघीही हॉलमध्ये येतात. विमल आता बाहेर निघालेली असते. तेव्हा काय ग, कुठे निघालीस असं हाताची घडी घालत मालकिनीसारखी प्रिया विचारते. तेव्हा बाहेर जाणाऱ्या माणसाला टोकू नये एवढंही माहीत नाही का तुम्हाला, विमल तिला विचारते. तेव्हा प्रिया म्हणते, तू काय मोठं देशाचं कल्याण करायला चालली आहेस का? तेव्हा आता विमल सांगते, तसं नाही, मार्केटमध्ये मी भाजी आणायला चालले. तेव्हा प्रिया म्हणते, हो ना, मग तू कुठे चालली आहेस असं विचारल्यानंतर मधले सर्व भाजीवाले काही संपावर नाही जाणार आहेत. तेव्हा अस्मिता विचारते, काय ग, सायली जायची ना भाजी आणायला, मग तू का चालली आहेस? तेव्हा इस्त्रीला द्यायचे कपडे त्या काढून ठेवतायत ना, म्हणूनच मी त्यांना म्हटलं की मी जाऊन येते. मग त्यानंतर असं म्हणून विमल तेथून जाते. त्यावेळी आता प्रिया अस्मिताला सांगते, सेफ्टीसाठी तू तिथे बस, म्हणजे कुणी येतंय का त्याच्याकडे लक्ष दे, मी आपलं काम करते तोपर्यंत. तेव्हा प्रिया आता किचनमध्ये जाते. तेथे जी भाजी असते ती अशी सुरीने कापते आणि इकडे तिकडे अस्ताव्यस्त ती सर्व किचनभर टाकत असते. तर प्रिया काय करते हे सगळं काही अस्मिता आता पाहत असते आणि मग सर्व काम तिचं फत्ते झाल्यानंतर ती पुन्हा अस्मिताजवळ जाऊन बसते. तेव्हा अस्मिता विचारते, काय ग, तुझा तो चायनीजवाला आहे तो काय कोबी चिरत बसलाय की काय? अगं कुठे राहिलाय कुठे तो? तेव्हा प्रिया म्हणते, थांबा बघते. तेव्हा प्रिया सांगते, त्या डिलिव्हरी बॉयला यायला अजून 15 मिनिट आहेत, पण मी काय म्हणते, पुढचा प्लॅन एक्झिक्यूट करायला 15 मिनिटे तरी पुरतील. तेव्हा लागूयात का कामाला असं प्रिया विचारते. तेव्हा अस्मिता म्हणते, हो चल. तेव्हा आता तुझा टर्न आहे असं प्रिया सांगते. मग आता जा बरं असं ती अस्मिताला म्हणते. तेव्हा अस्मिता लगेचच तेथून जाते. तेव्हा प्रिया आता तेथे सोफ्यावरच बसते आणि ती भाजी जी अस्ताव्यस्त इकडे तिकडे टाकलेली असते ना त्याच्याकडे पाहतच राहते. तर दुसरीकडे आता अर्जुनने ऑफिसमध्ये 2 ज्वेलर्सला बोलवलेलं असतं. तर अर्जुनकडे जो ज्वेलरचा तुकडा असतो
आता तो त्यांना चेक करायला सांगतो, तेव्हा ते व्यवस्थित ते चेक करत असतात. मग अर्जुन आणि चैतन्य दोघेही त्या तुकड्याकडे अगदी टक लावून पाहत असतात. चैतन्य आता विचारतो, मला असं वाटते की हे कानातल्याचा तुकडा असू शकतो किंवा पेंडंट असू शकतं. तेव्हा ते सराफावाले सांगतात की मला सुद्धा पेंडंटच वाटतंय, परंतु कन्फर्म असं काही सांगता येत नाहीये. तेव्हा अर्जुन विचारतो, मला सांगू शकताय का हा जो दागिना असेल तो कुठून बनवला गेला आहे? तेव्हा दागिना कुठून बनला गेला आहे हे तर सांगता येणार नाही आपल्याला, परंतु हा दागिना ना मॉडर्न वाटत नाहीये आणि हा जो सोन्याचा कच आहे ना तो आजकाल जास्त बघायला मिळत सुद्धा नाही. मग आता अर्जुन आणि चैतन्य एकमेकांकडे पाहतात. तेव्हा अर्जुन विचारतो, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हा जो सोन्याचा तुकडा आहे तो खूप जुना आहे ना? तेव्हा हे जुनं सोनं आहे आणि हे सहजासहजी कुठे मिळत नाही असं ते सराफावाले दागिना खूप वर्षांपूर्वी बनवला गेला आहे आणि आजकाल अशी घडणावळ बघायला सुद्धा मिळत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो ओके असं म्हणून तो चैतन्याकडे पाहतो. पण आता चैतन्य सुद्धा त्याला काहीतरी इशारा करतो. मग अर्जुन विचार करत राहतो, नक्की हा दागिना असेल कोणाचा? एवढा जुना दागिना नक्की कुणाचा असू शकतो? तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पूर्णाजी या बाहेरून आलेल्या असतात मंदिरातून. मग त्यावेळी आता कल्पना ही प्रिया आणि अस्मिताला विचारते, काय ग एवढी कसली किचनमध्ये मीटिंग चालली आहे? तेव्हा प्रिया आता डस्टबिन घेऊन येते आणि म्हणते, अगं पूर्णाजी आई, बघ ना कुणीतरी मोडल्याचे पुरावे मला सापडले आहेत. तुम्हीच बघा बरं, आता बघ या डस्टबिनमध्ये सगळे रॅपर्स आहेत. तेव्हा असं प्रियाने दाखवल्यानंतर कल्पना विचारते, काय ग अस्मिता आहे तू खाल्लंस? तेव्हा अस्मिता म्हणते, नाही ग मम्मा मी कशाला खाऊ? अगं नाही, सायलीने खाल्लं असेल सगळं. तेव्हा सायली विचारते, पूर्णाजी तुम्हाला असं खरंच वाटत असेल का मी उपवास मोडला आहे म्हणून? मग त्यानंतर सायलीला आता अस्मिता आणि प्रियाचा राग आलेला असतो. तेव्हा सायली प्रियाच्या रूममध्ये जात म्हणते, खरं तर यांनीच हे खाल्लं असेल आणि माझ्यावर आळ घेण्यासाठी त्यांनी आईंना असं सांगितलं असेल. मग त्यावेळी प्रियाच्या बेड खालून झाडून घेत आता तिला मोठा पुरावा सापडतो. तिथे चॉकलेट्स वगैरेचे सगळे कागद पडलेले असतात. मग आता सगळे काही गोळा करते आणि कल्पना त्याचबरोबर प्रिया अस्मिताला आवाज देते. मग कल्पना तिथे आल्यानंतर ती दाखवते की पहा आई, मी इथे केर काढत असताना मला इथे काय सापडलं आणि हे असलं काही प्रियाच करू शकते. हे पहा, त्यामुळे तिने माझ्यावर फक्त खोटा आरोप नाही केला तर स्वतः उपवास सुद्धा मोडला आहे असं सायली पुराव्यासकट दाखवते. त्यानंतर सर्वजण आता हॉलमध्ये येऊन बसतात. मग तेवढ्यातच आता डिलेवरी बॉय तेथे येतो आणि म्हणतो की तन्वी सुभेदार पटकन या, मला वेळ नाही आहे. तुमचं हे पार्सल आहे शेजवान फ्राईड राईस आणि पनीर चिली. तेव्हा प्रियाचा आता चेहराच पडतो आणि ती रागातच त्या डिलेवरी बॉयकडे पाहू लागते. तर घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो की आपण सायलीला सारखं आहे असं म्हणतोय, परंतु आता प्रियानेच हे सगळं ऑर्डर केलं होतं. मग आता या ना मॅडम, अहो पटकन घ्या की तुमची डिलेवरी, असं तो पुन्हा एकदा म्हणतो. तर प्रिया आता अजूनच रागात त्याच्याकडे पाहते. तर सायली म्हणते, अगं जा की प्रिया पुढे, चायनीज ना थंड झाल्यानंतर अजिबात छान नाही लागत. असा टोमणा ती आता सर्वांसमोरच तिला मारते आणि तोंडावर पाडते. तर पूर्णाजी आणि घरातील सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.